अवघ्या 15,000 रुपयांसाठी नेरळचा मंडळ अधिकारी संदीप भंडारे लाचार झाल्याच्या वृत्तानं कर्जतमध्ये खळबळ माजली आहे। हा लाचखोर अधिकारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडलाय। संदीप भंडारे असं या मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून तो डोंबिवली येथील रहिवासी आहे। तक्रारदाराच्या जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यानं 15,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। याबाबत प्राथमिक माहितीनुसार तक्रारदाराची नेरळ जिथे गावातील जागेची खरेदी खतानुसार 7/12 सदरी नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं। या सरकारी कामाची अंतिम नोंद मंजुरीकरता वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे प्रकरण वर्ग केलं होतं। परंतु जमीन मिळकती फेरफार दप्तरी अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यानं एकूण 3 नोंदींचे प्रत्येकी 15,000 रुपये प्रमाणे 45,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। मंडळ अधिकारी संदीप भंडारे पैशाची मागणी करीत असल्यानं हे प्रकरण गेली 6 महिन्यांपासून त्यानं प्रलंबित ठेवलं होतं। अखेर नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली। लाचलुचपत विभागाकडून नेरळ तलाठी सजा कार्यालयात सापळा रचण्यात आला। यावेळी संदीप भंडारे याच्याकडे 1 लाख रुपयांची रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर येते। याबाबत पुढील कारवाई नवी मुंबई लाचलुचपत विभागामार्फत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।